100वर सभा करते. एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर आणि चार्टर घेऊन मुंबई ठाण्यात फिरत आहेत. हेलिकॉप्टर मुंबई ठाणे मुंबई ठाणे. शिवसेना कुठे आहे? राज ठाकरे कुठे आहेत? मी त्यांना एवढं सांगत होतो, ठाकरेंना 1760 सभा घेण्याची गरज नाही. एक सोनार की और दो लोहार की. आता दो लोहार की है आमच्या. एक सोनार की दो लोहार की. कालची शिवतीर्थावरची सभा ही गेम चेंजर सभा आहे. परिवर्तन करणारी सभा. शिवतीर्थ ओसंडून वाहत होतं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचं भाषण, यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही, तर महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे मराठी बांधव आहेत ते काल त्या भाषणाकडे लक्ष देऊन होते आणि त्याने ते पाहिले. आपण जर आपल्या टीव्हीचे जे एक माहिती असते, इन्फॉर्मेशन असते, किती लोकांपर्यंत आपलं किंवा हे यूट्यूबर्स, म्हणजे तुफान कालचं भाषण हे महाराष्ट्रात आपला विचार कानाकोपऱ्यात गेला एका सभेनं. आज ठाण्यात सभा आहे आणि काल दोन्ही नेत्यांनी अक्षरशः तुफान निर्माण केलं. जे प्रेझेंटेशन राज ठाकरेंनी केलं अडाणी संदर्भात ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कोणीच केलं नाही. दूध का दूध पाणी का पाणी. महाराष्ट्रच नव्हे, मुंबईच नव्हे तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेलाय. म्हणजे प्रधानमंत्री मोदी नसून अडाणी आहेत की काय असा प्रश्न पडावा आम्हाला. सब संपत्ती सब भूमी गोपाल की होते एकेकाळी घोषणा, तसं सब भूमी गौतम अडाणी. काय चाललं आहे देशामध्ये? काल ते चित्र पाहून या देशाच्या जनतेलाही धक्का बसला असेल. शिवसेनेनं कायम उद्योगपतींना पाठिंबा दिला आहे, कारण उद्योग वाढले तर नोकऱ्या वाढतील, हा बाळासाहेब ठाकरेंची एक भूमिका होती. मालक जगला तर कामगार जगेल. भांडवल आलं पाहिजे. आम्ही भांडवलदारांच्या विरोधामध्ये कधीच नव्हतो, कारण भांडवल गुंतवणूक ही जेवढी एखाद्या राज्यामध्ये येईल तेवढा रोजगार वाढेल, राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल, राज्याचा विकास होईल. पण भारतीय जनता पक्षानं जी वन विंडो सिस्टीम केली एका उद्योगपतीसाठी, त्याला आम्ही विकास किंवा उद्योग म्हणत नाही, तर त्याला आम्ही लूट म्हणतो. लूट. मुंबईचं विमानतळ हे मुंबई शहरातलं विमानतळ बाहेर काढतात. लक्षात घ्या, इतक्या मोठ्या शहराला यापुढे स्वतःचं विमानतळ नसेल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे नाही शहर, इतक्या मोठ्या मुंबई महाराष्ट्राच्या राजधानीला स्वतःचं विमानतळ यापुढे नसेल. महाराष्ट्राला त्या दृष्टीनं कमजोर करण्यासाठी, मुंबईचं कम्युनिकेशन दळणवळण तोडण्यासाठी हे विमानतळ नवी मुंबईला शिफ्ट करतात गरज नसताना. तुम्ही कल्पना करा, ही मुंबई राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्या मुंबईला यापुढे विमानतळ नाही. हे काल राज ठाकरेंनी परखडपणे दाखवलं. फक्त अंबानीचीच नव्हे तर आपण बघतोय की मकरंद नार्वेकर जे आहेत त्यांची संपत्ती पण ती 2017ला 3.5 ती आता त्यांची जी आहे ती 124 कोटी रुपयांची झाली आहे. अडाणी अंबानी पण श्रीमंत होते, पण नेते पण श्रीमंत होते. बघा, 120 कोटी 110 कोटी हे आता आकडे राहिलेले नाही आहेत नेत्यांच्या बाबतीमध्ये. विशेषतः भाजपच्या संबंधित जे नेते आहेत, मी त्यांचं म्हणतो खास करून, त्यांच्यासाठी फार लहान आकडे आहेत. 100 कोटी 150 कोटी 200 कोटी. भारतीय जनता पक्षाच्या साधा नगरसेवकाची एवढी संपत्ती आता आहेच. यांचे व्यवसाय काय आहेत, यांचे व्यवहार काय आहेत, याचा तपास आयकर विभाग, ईडी करणार आहे का? नाही करणार. आमच्या 10-12 लाखाचा तपास केला फक्त. पण एका वर्षाभरात किंवा काही काळामध्ये भाजपच्या एका पुढाऱ्याची
124% संपत्ती काय वाढते आहे? 124 कोटी का काय? 124 कोटी. हां, ते त्यांच्यासाठी काही नाही आहे. काही लोकांचं फाईल क्लोज केली जाते कर्ज बुडवणाऱ्यांची. झाल्यात ना फाईल्स बंद झाल्यात ना फ्रॉडच्या, भाजपच्याच लोकांच्या मुंबईतल्या. बोली. ठाकरेंना अडाणी चालत नाही, पण चंगेज मुलतानी आणि जोरान ममतानी चालतोय. काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी अदानींवर हल्ला केलेला आहे. महापालिका निवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप असं जे वॉर आहे, असं म्हटलं जातंय की दोन उद्योगपतींमध्येही वॉर, आणि हे वॉर आहे अंबानी आणि अदानींवर. ठाकरे कुटुंबाशी बाळासाहेबांपासून ठाकरे कुटुंबाचे अंबानींशी मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले. आज जे वॉर म्हटलं जातंय त्यात ठाकरे कुटुंब हे अंबानी ग्रुपच्या मागे आहे, आणि हे जे वॉर आहे ते दोन उद्योगपतींमधलं असल्याचंही म्हटलं जातं. मी आधी जे काय म्हणालो ते तुम्ही समजून घेतलं नाही, आणि राज ठाकरे काय म्हणाले तेही तुम्ही समजून घेतलं नाही. एखाद्या उद्योगपतीनं मुंबई, महाराष्ट्रात, देशामध्ये उद्योग व्यापार करायला काहीच हरकत नाही. त्यांनी त्याचा व्यापाराचा विस्तार करायला हरकत नाही. पण ज्या पद्धतीनं मोदी आल्यानंतर अडाणींचा विस्तार झाला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं. मुंबईतले आमचा संबंध मुंबईशी आहे, महाराष्ट्राशी आहे. म्हणजे लहान लहान भूखंडावर सुद्धा अडाणींनी आता खुंट्या ठोकल्या. घाटकोपरला जिथे सगळ्यात मोठा अपघात झाला, ते होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले, तो भूखंड सुद्धा अडाणीने घेतला. हो, ही 40 भूत रात्री येऊन गळा दाबतील अडाणीचा. म्हणजे काय आहे की नाही, तो भूखंड तिथे अडाणीच्या इमारती उभा राहता येतात. म्हणजे तुम्ही काय काय गिळताय, गिळाला मर्यादा असतात ना. या देशामध्ये रतन टाटा सुद्धा आहेत, टाटा उद्योग समूह आहे. या देशामध्ये अजित प्रेमजी आहेत. या देशामध्ये बाबा कल्याणी आहेत. या देशामध्ये बिर्ला आहेत. असे असंख्य उद्योग, नारायण मूर्ती, असंख्य उद्योगपती या देशामध्ये आहेत. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाला गती दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवहार व्यापार होत आहेत. कधी कोणाविषयी आक्षेप आला नाही. अडाणीच का गेल्या 5 वर्षात 10 वर्षामध्ये अडाणीच का? कारण अडाणी हा भ्रष्टाचाराचा पोशिंदा आहे, आणि मुंबई आणि महाराष्ट्रावर त्यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे. म्हणून आमची लढाई आहे. अंबानी काय मुंबई गिळायला बसलेले नाहीत ना. अंबानी इथे राहतात, जगभरामध्ये उद्योग करतात. रिलायन्सनं या मुंबई महाराष्ट्रातल्या हजारो मराठी तरुणांना रोजगार दिलेला आहे. आमचा संबंध रोजगाराशी आहे. आमचा संबंध मुंबईच्या मोक्याच्या भूखंडावर कोण डोळा ठेवत असेल. मी म्हटलं ना, विमानतळ, या शहरातला यापुढे विमानतळ नसणार आहे. मुंबई शहराला न्यूयॉर्कमध्ये विमानतळ नाही, दिल्लीमध्ये विमानतळ नाही. ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? बेंगलोरमध्ये विमानतळ नाही, कशी कल्पना वाटते तुम्हाला? या सगळ्याच्या वर मुंबई शहर आहे. जे मोजक्या आंतरराष्ट्रीय शहरात त्याची गणना होते, त्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे उभं केलं आहे, ते छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव पुसलं जाणार आहे. हे काल आपण काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे होतं. मुंबईला विमानतळ नाही. कुठे तुम्ही करालो, पण मुंबईत विमानतळ नाही, या शहरामध्ये विमानतळ नाही, एअरपोर्ट नाही. जोरान ममतानी चालतो, नितेश राणे ट्विट करून सांगतो. हो, चालतो ना. ठाकरेंना अडाणी चालत नाही, नाही, पण चंगेज मुलतानी मग अडाणीची चाटत बसा. महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्या अडाणीची चाटत बसा. तुम्ही चाटेच आहात सगळे. बघा, ममदानी हा न्यूयॉर्कचा मेयर आहे. त्याचा भारताशी काय संबंध आहे? त्याला न्यूयॉर्कच्या जनतेनं निवडून दिलेला आहे, आणि अमेरिकेत तुमच्या लाडक्या ट्रम्पचं राज्य आहे. अभ्यास करा आंतरराष्ट्रीय विषयाचा. आणि ममदानीची आई मीरा नायर, हे नाव त्याला माहिती आहे का? विचार. ममदानीची आई मीरा नायर हे नाव माहिती आहे का? नाही. तुम्हाला सर्वसमावेशक नेतृत्वाला तुम्ही जी नावं ठेवताय, भारताला सगळ्यात मोठा धोका भारताच्या लोकशाहीला अशा लोकांपासूनच आहे. ममतानी न्यूयॉर्कमध्ये जिंकून आला ना. भारतीय वंशाचा एक तरुण, तो कोणत्या जाती धर्माचा असेल, ज्याचं आईचं नाव मीरा नायर आहे, ते
जगातली एक बेस्ट फिल्म प्रोड्युसर आणि डायरेक्टर गुजरातचेच आहेत ना. हे त्यांचं मूळ गुजरातमध्ये आहे. माहिती आहे का त्यांना? काय माहिती आहे? त्यांचा अभ्यास आहे का? नाही. हे अर्धसंगी आहेत, ते पूर्णसंगी नाही आहेत. आणि अर्धवट डोक्याचे किंवा अर्धसंगी लोक असतात, ते जास्त डेंजर असतात. तुम्ही ज्या ठाण्यानं शिवसेनेला पहिला महापौर दिला, त्या ठाण्यात आज ठाकरे बंधूंची पहिली जाहीर आहे सभा ना. होते. मिशन किंवा टार्गेट कोण आहे? कारण गेल्या 15-20 वर्षातलं राजकारण बघितलं तर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व राहिलेलं आहे ठाण्यावर. माझ्या हातात असतं तर मी आजच्या सभेचं अध्यक्षस्थान गणेश नाईकांना दिलं असतं. खरं म्हणजे नवी मुंबई ठाण्याचं राजकारण सध्या गणेश नाईक गाजवत आहे. आणि गणेश नाईकचा प्रत्येक शब्द आणि शब्द तोलावा आणि मापावा अशा प्रकारे ते टाकत आहे. आत्ताच मी त्यांचं एक मुलाखत ऐकत होतो. गणेश नाईक काय चुकीचं सांगतायत? भ्रष्टाचार ज्या पद्धतीने या 2 शहरात केला गेला, गणेश नाईक म्हणतात तुम्हाला तुरुंगात जावं लागेल ह्या लोकांना एक दिवस. खरं आहे ते. या लोकांना तुरुंगात जावंच लागेल. हे कोण सांगतंय? तर फडणवीस यांच्या कॅबिनेटमधला भारतीय जनता पक्षाचा एक मंत्री सांगतोय. कोणाविषयी सांगतोय? तर फडणवीस कॅबिनेटमध्ये जे डेप्युटी CM आहेत त्यांच्याविषयी सांगतोय. फडणवीसांनी गणेश नाईकांना शांत केलं आहे का? नाही ना. याचा अर्थ गणेश नाईक जे बोलत आहेत ते फडणवीसांना हवंय तेच बोलत आहेत. कळलं? लवकरच आम्ही गणेश नाईकांचा नागरी सत्कार करणार आहोत. आज जाहीर नागरी सत्कार असेल का? आणि तो ठाण्यात असेल का? का करू नये? एक माणूस बेधडकपणे काही सत्य सांगतोय, जे आम्ही सांगतो, पण सरकारमध्ये असलेली व्यक्ती सांगते. एक व्यक्ती. कसा भ्रष्टाचार चालू आहे या 2 महानगरपालिकांमध्ये आणि सरकारमध्ये, हे एक मंत्री उघडपणे बोलतोय, बेधडकपणे बोलतोय, बेपर्वा होऊन बोलतोय. अशा धाडसी माणसाचा गौरव केलाच पाहिजे आणि जनतेने केला पाहिजे. जनतेने केला पाहिजे. मी काय चुकीचं बोलत नाही आहे ना. गणेश नाईक जे सांगतायत ते महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे आणि महाराष्ट्राला पटलेलं आहे. गणेश नाईक जे म्हणतायत की मला हायकमांडनं परवानगी द्यावी, मी यांचा टांगा पलटी करेन. माझं गणेश नाईकांना असं आव्हान आहे, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, आपण पूर्वी शिवसेनेमध्ये सुद्धा होता, आपण शरद पवार साहेबांबरोबर सुद्धा काम केलं आहे. भ्रष्टाचारांचा टांगा पलटी करायला हायकमांडची गरज लागत नाही. हे आपला एक अंतरात्मा आपल्याला सांगतो की आपल्याला लढाई केली पाहिजे भ्रष्टाचाराविरुद्ध. गणेश नाईकांनी ती केली पाहिजे. त्यांच्यात ती क्षमता आहे. काल काल ठाकरे बंधू असं अदानींच्यावरती म्हणाले. टीका केली, मात्र तुमचे मित्रपक्ष असले शरद पवार राष्ट्रवादी बारामती कशा पायघड्या घातल्या गेल्या? तुला एकदा म्हणालाय का ठीक आमचा आहे. तो अदानी भाऊ आहेत. आपण कालच्या सभेवर बोलू. राऊतसाहेब, काल ठाकरे बंधू असं म्हणाले की जर आज बाळासाहेब असते तर आम्हाला एकत्र व्यासपीठावर बघून त्यांना आनंद झाला असता. फडणवीस असं म्हणत आहे जर 2 ठाकरे बंधूंना जर मी एकत्र आणलं असेल तर बाळासाहेबांचे आशीर्वाद मला मिळतील. बघा, फडणवीसांनी स्वतःविषयी फार गैरसमज करून घेऊ नये. ही महाराष्ट्राची गरज होती, मराठी माणसाची गरज होती, इच्छा होती, त्यातून हे घडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकोपा आणावा. जसं मग असे मी नाईकांचं बोललो, इतर काही गोष्टी आहेत. आमची चिंता अजिबात करू नये ठाकरेंची. ठाकरे समर्थ आहे. ठाकरेंनी कायम महाराष्ट्राला एक संदेश दिला मराठी माणसाला, भिवू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणून काल इतका जनसागर उसळला. ती भाड्याची माणसं नव्हती आणि आम्हाला मतं विकत घ्यावी लागणार नाहीत. भाजपचा आजचा भाव आहे, ठरलेला आहे सेंट्रल ऑफिसचा महाराष्ट्रातल्या. जर शिंद्याने 10,000 रुपयाला मतं विकत घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही 25,000चा भाव लावा. आणि अनेक ठिकाणी ही पाकिटं जायला लागलेली आहेत आणि अनेक ठिकाणी लोकांनी हे पैसे फेकलेले आहेत. तुम्हाला त्याचे व्हिडिओ लवकरच येतील.
काल त्याच दोन्ही फडणवीस यांनी पक्षातर्फे काल टीका केली आहे अजित पवारांवर. ते म्हणाले की अजित पवारांनी ज्या घोषणा केल्या आहेत ते कोणीही काही करू शकतं. जर अजित पवार पुण्यात मेट्रो प्रवास मोफत करत असतील महिलांना, मी एअर ज्या सेवा आहेत त्या मोफत करेन, कोणी कशाही काल अजित पवारांनी एक घोषणा केली त्यांच्या जाहीरनाम्यात, सुप्रिया सुळे यांच्याबरोबर. महापालिका जर त्यांच्या ताब्यात आली तर ते पुण्यात मेट्रो आणि बस सेवा मोफत करणार. ते कोण म्हणत आहे? अजित पवार, डेप्युटी CM, आणि त्याच्यावरती CMने टीका केली. माझं अजित पवारांना आव्हान आहे, आपण राज्याचे अर्थमंत्री आहात, फक्त पुण्यातच मोफत कशाला बस सेवा आणि मेट्रो? मुंबईतही करा, ठाण्यात करा, आणि त्या महापालिकांना तेवढा निधी द्या त्या संदर्भात. पुण्यामध्ये तुम्ही जर मोफत करणार असाल तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरातल्या नागरिकांना तो अधिकार आहे बस सेवा मोफत घेण्याचा किंवा मेट्रो मोफत करण्याचा. फक्त पुण्यावर नको. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, अजित पवार थापा मारत असतील तर त्या थापेबाजीला आळा घाला. अजित पवार खोटे बोलत असतील, अजित पवार भारतीय जनता पक्षावर टीका करतायत तरी ते मंत्रिमंडळात आहेत. हा काय ठरवून चाललेली कुस्ती आहे का? कळेल आम्हाला नंतर. पण मोफत बस सेवा आणि मेट्रो सेवा जर पुण्यात करणार असाल तर मग मुंबईच्या जनतेचा अधिकार सुद्धा तो आहे मागण्याचा. मुंबई महानगरपालिकेचा, ठाणे महानगरपालिकेचा, कल्याण डोंबिवलीचा, सगळ्यांना द्या तुम्ही, अख्ख्या महाराष्ट्राला द्या. ज्या अण्णामलाईंच्या विधानामुळे मुंबई बाबतीत जे त्यांनी विधान केलं, मोठा वाद निर्माण झाला. शिवसेना युबीटी असेल किंवा ठाकरे असतील, त्यांनी अटकेची मागणी केलेली आहे. तेच अण्णामलाई असं म्हणतायत की मी या धमकीला घाबरत नाही आणि मी महाराष्ट्रात परत येणार. हो, मग स्वतःला शिवसेना म्हणून घेणार एकनाथ शिंदे त्याच्यावरती काय म्हणणं आहे? नाही, मला खरोखर समजून घ्यायचं आहे की मुंबई महाराष्ट्राची नाही असं सांगणारा भाजपा नेता पुन्हा पुन्हा आम्हाला धमक्या देतो आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री जे मराठी माणसाचं मीठ खात आहेत, त्यांची याच्यावर भूमिका काय आम्ही बघू. अशा अण्णा गण्णा मलाई खूप आले आणि गेले बरं का. हां, ती रसमलाई आहे, काल म्हणाले ना राजसाहेब, अशा मलाया खूप खातात. मुंबईत यांना बोलवता आणि वातावरण खराब करतात हे लोक, भाजपचे लोक. ही चाचपणी सुरू आहे मुंबई तोडण्यासाठी. अण्णा मलाई काय सांगतो साला भडवा? काय सांगतो अण्णा मलाई? मी परत येणार. कोण आहे अण्णा मलाई हा? याची अवकात काय आहे या अण्णा मलाईची? कोण आहे हा की आम्हाला धमक्या देतो मराठी माणसाला? त्याला त्याच्या राज्यात कोणी विचारत नाही. त्याच्या राज्यात हे भाजपने आमच्यावर फेकलेले मुंगळे आणि डेंगळे आहेत. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार बोला. सांगतायत हो गया? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.